नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार बसण्यास सांगितलं. अभिमन्यू पवार म्हणाले, इथे बसू नका, मला गुदमरल्यासारखं वाटलं म्हणून निघून आले. मेधा कुलकर्णींचं वक्तव्य. शिंदे गटात प्रवेश करताच खासदार ओमराजेंनी घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन. ओमराजे सोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे उपस्थित. केतनचे वडील विशाल अग्रवालांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मुलाला न्याय मिळवून देण्याची केली मागणी. कुटुंबियांना न्याय देण्यात कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींना स्थानिक खासदाराचे पाठबळ. विलास घुलेचे बंधू रमेश घुलेचे SITला पत्र. पुण्यातील मेदनकरवाडीत ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास बेदम मारहाण. कर्मचाऱ्याला गाडीवरून खाली खेचून शिवीगाळ करत मारहाण. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाशिममध्ये कंबल अंगावर घेऊन दुकानफोडी करणारा सराई चोर जेरबंद. आरोपीने दिली 3 वर्षात 7 दुकान फोडल्याची कबुली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जालन्यात हनी ट्रॅप करणाऱ्या महिलेसह 6 जणांना अटक. सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ बनवून करायची पैशांची मागणी. विविध पोलीस स्टेशनमध्ये आरोपी महिलेविरोधात 7 गुन्हे दाखल. तुळजापुरात पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन. 12 दिवसांपासून कार्यकर्त्यांचे साखळी उपोषण. आंदोलनकर्त्यांनी मांजर आणून केलं प्रतिकात्मक आंदोलन. नवी मुंबईतील खडकाळ महाराणावर 5,000 वृक्ष लागवड. राज्यात वन विभाग 300 कोटी झाड लावणार. गणेश नाईकांची घोषणा. जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस. अनेक भागात पेरणीला सुरुवात. मजुरांनी गाणे गाऊन केला आनंद व्यक्त. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.